नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी व 5वी या शिष्यवृत्तीसाठी शेकडेवारीमध्ये विचारले जाणारे प्रश्न कमी वेळामध्ये कसे सोडवावेत याचे एक उदाहरण घेणार आहोत. उदाहरण आहे, एका शाळेचा पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुली आहेत तर त्या शाळेत मुलांची संख्या किती? हा प्रश्न 2024 साली शिष्यवृत्तीमध्ये विचारलेला होता. असे शेकडेवारीचे प्रश्न आल्यानंतर आपण उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं. एका शाळेचा पट जर 1600 आहे आणि शाळेत मुलींची टक्केवारी 48% दिलेली आहे आणि मुलांची संख्या विचारली. 4 गोष्टी खाली मी अंडरलाईन केल्या. एक, शाळेचा पट, टक्के कोणाची? मुलींची. त्या शाळेत मुलांची संख्या किती? हे उदाहरण 2 पद्धतीने सोडवता येतं, पण 2 पद्धतीने सोडवत असताना त्यामध्ये आपला वेळ जातो. म्हणून मित्रांनो, मी आज जी पद्धत सांगणार आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. शाळेचा एकूण पट 1600 आहे. 1600 पट म्हणजे हा 100% पट आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. 1600 पट म्हणजे 100% पट हा. आणि आपणाला या शाळेतील 48% मुली आहेत असं सांगितलं आणि विचारताना आपणाला मुलांची संख्या विचारलेली आहे. अशा वेळेस आपण या 100% मधून मुलींची टक्केवारी वजा करायची. मग 100 वजा 48 केलं तर 52% ही मुले आहेत. मुलांची संख्या आपल्या लक्षात आली की 52% मुलं आहेत. मग आपल्याला त्या मुलांची संख्या काढायची. ते उदाहरण आपण 1600 मुलांपैकी 1600 पटापैकी 52% मुले आहेत. मांडणी अशी करून घ्यायची, वरचा एक शून्य, खालचा एक शून्य, वरचा एक शून्य, खालचा एक शून्य निघून गेले. मुले बरोबर 52 गुणिले 16, 16 दोन्ही 32, हातच्या आल्या 3, 16 पंचे 80, 3 83, 832 ही मुलांची संख्या आहे. पण काही वेळेस काय होतं मित्रांनो, मुलं ही दिलेली 48% सुरुवातीला मुलींची संख्या काढतात. जसं 1600 गुणिले 48%, दोन्ही शून्य घालवतात, 16 गुणिले 48
16 28 हा 12 16 चौक 64 आणि 12 76 ही आली मुलींची संख्या. मग परत मुलं काय करतात, ही 768 1600 मधून वजा करतात. 1600 वजा 768 0 2 8 जात नाही. इथला हातच्या घेत आलो आपण. इथं झाले 5, इथं 10, इथं 9, इथं 10, 2 3 15 तून 7 गेले 8, 832. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर याही पद्धतीने आपलं उत्तर 832 आलेलं आहे आणि याही पद्धतीने 832 उत्तर आलेलं आहे. पण या ठिकाणी धोका काय आहे मित्रांनो, जर आपण सुरुवातीला 48% या ठिकाणी काढलं तर 768 ही मुली आल्या आणि मुलं काय करतात, हेच काढतात आणि असा पर्याय पहिल्यांदाच असतो आणि पटकन त्याचं उत्तर या ठिकाणी लिहिलं जातं 768. फसवण्यासाठीची उत्तरं दिलेली असतात. त्याचबरोबर वजाबाकी करतानाही चुका होऊ शकतात. म्हणून अशा प्रकारची उदाहरणं आली की एकूण पट हा 100% असतो, त्यातून दिलेली संख्या टक्के वजा केली तर राहिलेली 52% मुलं एकच क्रिया करावी लागते. या ठिकाणी मात्र आपल्याला 2-2 क्रिया कराव्या लागतात. वेळ जातोय, वेळ जाऊन चुकण्याची भीती जास्त आहे, कारण पहिल्यांदा मुलींची संख्या निघते. निघालेली मुलींची संख्या आपण एकूण पटातून वजा करणार आहे. इथेही चुकण्याचा धोका आहे, वजाबाकीमध्येही चुकण्याचा धोका आहे. म्हणून अशी उदाहरणं सोडत असताना दिलेल्या गोष्टी नीट आपण अभ्यासायच्या. इथं दिलं होतं मुली आणि काढायला लावली की मुलांची संख्या. या पद्धतीने जर आपण उदाहरण सोडवलं तर वेळेची बचत होईल आणि अचूक असं उत्तर या ठिकाणी येईल. हा भाग तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हमखास 2 गुण या ठिकाणी मिळवा. 2017 ते 2025 पर्यंत जेव्हा 5वीला शिष्यवृत्ती गेली तेव्हा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये शेकडेवारीची उदाहरणं आलेली आहेत आणि मुलं तिथं चुकतात. क्रिया करताना, आकडेमोड करताना 2-2 क्रिया करणं आणि वेळ वाया घालवणं हे या ठिकाणी आपल्याला नको आहे. अचूक उत्तर शोधण्यासाठी या पद्धतीचा आपण वापर करावा. धन्यवाद.